रॅलीला निघण्यात आहात. प्रभाग 17च्या नेमक्या काय काय समस्या आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी तुमचे कशा पद्धतीचे प्रयत्न राहणार आहे, काय सांगाल? समस्या तर खूप साऱ्या आहे, कारण आम्ही ज्या प्रकारे आता या प्रभाग 17मध्ये प्रभाग आमच्यासाठी नाही आहे, जुनाच प्रभाग आहे. पण इथे आम्हाला काम करण्याची तेवढी संधी मिळाली नाही, कारण आमच्या हातात तेवढं काही इथे होतं नाही. बरोबर आहे. मेन मुद्दा आता जो आहे, इथे जे 3 नगरसेवक बारिश में पानी घुस जाता है, पानी घुस जाता है यहाँ पे, एक पानी आया पूरी बस्ती लबालब हो जाती है. काम केलं नाही. तुम्ही स्वच्छता बघा, समज भी नहीं आता. हा मुख्यमंत्री साहेबाचा प्रभाग एक विधानसभा आहे. या विधानसभेमध्ये तुम्ही बघू शकता एकही नगरसेवकांनी इथे काम केलेलं नाही आहे. दुसरं गटर लाईन थोडंसं पाऊस जर थोडासा प्रमाणात जर वाढला तर लोकांच्या घरातून पाणी येतं. हा एक सुरक्षिततेचा मुद्दा आहे. आणि त्याच्या माध्यमातून हे समजलं. 15 तारखेला कांग्रेस सत्ता पे नहीं ना, कांग्रेस सत्ता पे नहीं है, तो कांग्रेस को चुन के देना पड़ेगा. कांग्रेस सत्ता पे नहीं. आम्ही ज्या प्रकारे इथे काम करून आलो त्याचा आम्हाला पब्लिकचा पब्लिक हे दाखवणारच आहे की आज काँग्रेसच्या बाजूला माहीत योगेश भैया, 15 वर्षाची महानगरपालिकेची सत्ता जी आहे ती भाजपकडे होती. मुख्यमंत्री भाजपचे आहे, दिल्लीमध्ये सत्ता भाजपचं आहे, तरी क्षेत्रामध्ये फारसा विकास दिसून येत नाही. या संदर्भात काय तुम्हीही नगरसेवक राहिले आता 15 वर्ष दादा थांबा एक मिनिट. और इनलीगल तौर पे पिछले 4 साल में भारतीय जनता पार्टी की सत्ता है, 19 साल से भारतीय जनता पार्टी यहाँ बैठी हुई है. और आप देखिए जिस प्रभाग में हम लोग खड़े हैं उस प्रभाग का हाल हम लोग जब देखते हैं और अंदर घुसते हैं तो हमको खुद को शर्म आती है कि लोग यहाँ की जो जनता है उन्होंने इतने 15 साल तक ऐसे कारपोरेटर का कैसा सहा. जो 3 साल मेरे पिछले 3 नगर सेवक बीजेपी के थे, एक ने भी काम नहीं किया. और अभी तो जनता हमको बुलाती है, बताती है कि भैया हम लोग तो उनको घुसने नहीं देंगे. और आपके मीडिया के द्वारा आपने देखा होगा 2-3 दिन पहले कितना एक वीडियो वायरल हुआ था. ऐसा बहुत वीडियो इन लोग के पास है, लेकिन ये वायरल नहीं हो रहा है. जनता यहाँ से नाखुश है और जनता का समर्थन, जनता का आशीर्वाद हम 4 ही नगर सेवक को मिलेगा, ऐसी मैं आशा व्यक्त करता हूँ. अभी हम लोग दिल्ली से आए, इस दिल्ली में मुख्यमंत्री का एरिया है, लेकिन इस दिल्ली में पानी बह रहा हुआ है. और कल बारिश होती है तो इनके घरों में पानी घुसता है, तो उसकी कोई व्यवस्था नहीं है. CCTV की व्यवस्था नहीं है, ई-लाइब्रेरी की व्यवस्था नहीं है, जबकि ये इतना अच्छा एरिया है. और यहाँ पे बच्चों को पढ़ने के लिए कोई व्यवस्था नहीं है. और जब मुख्यमंत्री यहाँ रहने के बाद मुख्यमंत्री जी ने भी थोड़ा सा ख्याल देना था, लेकिन मुख्यमंत्री को ख्याल दिलाने वाले बेवकूफ़ और नालायक लोग थे, इसलिए उन्होंने मुख्यमंत्री जी को दिखाया नहीं तो मुख्यमंत्री जी यहाँ फंड देते थे. अब हम ही 4 नगर सेवक जब जीत जाएंगे तो यही मुख्यमंत्री जी से फंड लाएंगे और यहाँ उनका पूरा काम करके दिखाएंगे. मुख्यमंत्री बड़ी घोषणाएं कर रहे हैं. इन घोषणाओं के आगे कांग्रेस कैसे टक्कर दे पाएंगे, क्या बताना चाहिए? सबसे बड़ी बात, मुख्यमंत्री जी बड़ी घोषणा करते हैं और मुख्यमंत्री जी को पूरा महाराष्ट्र देखना है, सिर्फ नागपुर नहीं देखना है. तो इनके ये बड़ा कांग्रेस का टक्कर है. कांग्रेस का कार्यकर्ता है, ज़मीन से जुड़ा हुआ कार्यकर्ता है, सिर्फ भाषणबाजी नहीं करता है. देखिए हम लोग अभी कितने 15 दिन से कंटिन्यू डोर टू डोर जा रहे हैं, लेकिन हमें आज तक 15 दिन में एक भी बार भारतीय जनता पार्टी का कोई भी व्यक्ति क्रॉस नहीं हुआ. तो बहुत ऊपर से हवे में बात कर रहे हैं. उनके पास पैसा बहुत होने के कारण हवे में बात होती है और हम नीचे से काम करते हैं, जनता के बीच में काम करते हैं. और जनता के बीच में काम करते हैं, इसलिए जनता हमें समर्थन देंगे और उनको हम नागपुर महानगर पालिका में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का झंडा फिर से आएगा, ऐसे मैं आपसे वादा करता हूँ. सुजाताताई, काय सांगाल तुम्ही? वरिष्ठ नेता तुम्ही काँग्रेसच्या आहात. आम्ही आता गेल्या 6-7 दिवसापासून संपूर्ण प्रभाग 17मध्ये फिरत आहोत. बघतोय आम्ही आज रामबाग विमानतळाची सुरुवात केलेली आहे. असं तर अर्धा प्रभाग तर आमचा फिरून झालेला आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की या प्रभागामध्ये मागचे जे 2017 पासून तर 2022 पर्यंत जे नगरसेवक निवडून आले त्या नगरसेवक या प्रभागामध्ये कधी फिरलेच नाही, भटकलेच नाही आणि म्हणून या प्रभागाची अशी अवस्था झालेली आहे. या प्रभागामध्ये स्वच्छता नाही, गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे, दिवे नाही आहे, लायब्ररी नाही आहे चांगलीशी, गार्डन नाही आहे लहान मुलांसाठी. अशा अनेक प्रश्न यांचे आहेत. आत्ताच त्या महिलेने सांगितलं की लाईटचे बिल
एक लाईट लागतोय पण 2,500 रुपये बिल आमच्या घरचं येऊन राहिलेलं आहे. पहिले 3 महिन्याचं नळाचं बिल पाठवत होते, आज 1 महिन्याचं बिल पाठवून राहिलेलं आहे. मालमत्ता घरावर, आता हा स्लम एरिया आहे, मालमत्ता कर घरावर वाढलेला आहे. असे अनेक प्रश्न आहे या प्रभागामध्ये. आणि या प्रभागात जे लोक राहतात, हा जो रामबाग इमानबाडा इथे गोरगरीब लोक राहतात. महिला सुरक्षित नाही आहेत या प्रभागामध्ये, तर त्या महिलांसाठी आम्ही खूप काही करणार. आता बेरोजगारीचा प्रश्न आहे, रोजगार त्यांना प्राप्त होत नाही. फक्त आपण आमची भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी फक्त मोठमोठे उडान पूल आणि सिमेंट रस्ते यावरच भर दिलेला आहे. त्यांनी कधी या वस्त्यांमध्ये कधी भटकलेले. मुख्यमंत्र्याचा एरिया आहे, दक्षिण पश्चिम एरिया, आणि मुख्यमंत्र्यालाही माहीत नाही आहे कशी अवस्था या आपल्या एरियाची आहे. आणि या प्रभागामध्ये जे नगरसेवक आहेत, जे इथेच राहतात साईडला, त्या साईडलाच राहतात, काही खूप दूर राहत नाही, ती इथपर्यंत कधी पोहोचलेच नाही. आणि म्हणून जनता त्यांना आता दाखवणार आहे या निवडणुकीमध्ये. मी एवढीच विनंती करते या प्रभागातल्या नागरिकांना की त्यांनी आम्हा 4ही नगरसेवकांना निवडून द्यावं अशी विनंती करते. आणि ते खरंच चव्हाणजी, काँग्रेस पक्षाने तुमच्या आईला उमेदवारी दिलेली आहे. आज तुम्ही त्या प्रचारामध्ये सक्रिय आहात, तुम्ही युवा आहात, युवकाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? युवकांबद्दल जसं मी याच्या पहिले पण सांगितलं आहे की रामबाग ही जी वस्ती आहे, तिचा जो 18 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंतचा जो युवक आहे, त्यांची जी दिशा आहे ती दिशा ते लोक कुठेतरी चुकून राहिले आहे. तर सगळ्यात पहिले तर निवडून आल्यावर आमचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे शिबिर लावून त्यांना करिअर गायडन्स कामाला करायचं आहे. कारण की ज्या प्रकारे आम्ही रामबागमध्ये, मी स्वतः ज्या मागच्या 90 दिवसापासून कॅम्प्स घेतले, तर मला सगळ्यात मोठी समस्या हीच वाटली की 18 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंतचा जो युवक आज रामबागेचा आहे, त्याला करिअर गायडन्स आणि त्यांनी कोणत्या प्रकारे कुठे करिअर करायला पाहिजे, सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की रामबागेमध्ये त्याची गरज आहे. त्याच्यानंतर इथं सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे की कचरा गाडीचा, की इथे आमच्या रामबागेमध्ये छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे आतमध्ये ही कचरा गाडी जात नाही, बरोबर आहे ना काकू? त्याच्यामुळे लोकांना हातामध्ये बकेट घेऊन मेन रोडपर्यंत कचरा टाकायसाठी यावं लागतं. तर आम्हाला NMCला आम्ही ते पण म्हणणार आहे की स्पेशल रामबागेसाठी जसे छोट्या ज्या वस्त्या आहे ते तुम्ही छोट्या गाड्यांची सोय करा, की तुम्ही, कारण की लोक टॅक्स भरतात, तर टॅक्स ते लोक भरतात, तर तुम्ही त्याला पूर्ण त्याचं मूलभूत हक्क दिलं पाहिजे. तर त्याचप्रकारे इलेक्ट्रिक बिल, जे गढूळ पाण्याची इथे समस्या आहे, पुष्कळ ठिकाणी नळाला गढूळ पाणी येतं, कचरा गाडी आतमध्ये येण्यात मच्छरची समस्या आहे, आणि जो इथं परत असामाजिक तत्वांचा जो इथं भर वाढलेला आहे तो संपवण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले ते काम करणार आहोत. भाई पंजा वोट नहीं भाई 40 पंजे बनाए थे.